अर्थनियोजन सराव संच 4.1. पहिला प्रश्न आहे, GST दिलेलं आहे 12%. तर CGST सेंट्रल GST आणि S म्हणजे स्टेट GST किती आहे तर ते काढायचं आहे. बघा, GST म्हणजे टोटल GST, CGST अधिक SGST मिळून टोटल GST होते आणि CGST बरोबर SGST. तर GST जर 12% असेल तर CGST 6% आणि SGST पण 6%. CGST 6% आणि SGST 6%. बघा, टोटल GST च्या अर्धी CGST आणि SGST असते. CGST आणि SGST हे रेट दोन्हीही सारखेच असतात. अशा पद्धतीने आपण GSTचा रेट काढलेला आहे. दुसरं एक उदाहरण बघूया. दुसऱ्या एका उदाहरणामध्ये CGSTचा रेट दिलेला आहे 9% एका वस्तूवर. तर SGST काढायचं आहे. SGSTचा रेट काय तर तो काढायचा आहे. GSTचा रेट पण काढायला सांगितलेलं आहे. बघा, CGST म्हणजेच SGST. CGST बरोबर SGST. CGST किती आहे 9% आणि SGST पण 9%. तर GST म्हणजेच CGST अधिक SGST मिळून CGST होतो, पूर्ण GST होतो. तर CGST किती आहे 9% आणि SGST पण 9%. टोटल 18%. GST 18%. पुढचा एक प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नामध्ये GSTचा रेट 28% दिले. तर CGST आणि SGST चा रेट काढा सांगितले. बघा, खूपच सोपे प्रश्न आहेत. सराव संच 4.1 मध्ये GST दिलेलं आहे तर CGST काढायचं आहे आणि SGST काढायचं आहे. पूर्ण GST म्हणजे पूर्ण GST. CGST सेंट्रल टॅक्स केंद्राचा GST आणि SGST म्हणजे स्टेट राज्याचा GST. बघा, केंद्राचा GST आणि राज्याचा GST हे दोघांचा रेट सारखाच आहे. CGST आणि SGST कधी CGST काढायला येईल रेट काढायला, कधी SGSTचं रेट काढायला सांगितलेलं आहे. सराव संच 4.1 मध्ये कधी GSTचा रेट काढायचा आहे आपल्याला. GSTचा रेट खूपच सोपे प्रश्न आहेत. पुढचा एक प्रश्न 4 नंबरचा थोडंसं वेगळं आहे. एका वॉचची करपात्र रक्कम किंमत 586 रुपये. 586 रुपये करपात्र किंमत आहे आणि GSTचा रेट दिलेला आहे. GSTचा रेट दिलेला आहे 18%. तर तो बेल्ट किती रुपयास मिळेल? तर बेल्टची प्राईस किती आहे? बेल्टची प्राईस आपल्याला काढायची. बघा, 586. GSTचा रेट आता करपात्र रक्कम 586. तर पूर्ण बेल्ट जो आहे किती रुपयास मिळेल? 500. त्यासाठी 586 गुणिले GST म्हणजे 18%. म्हणजेच 18% म्हणजे 586 गुणिले 18/100. बघा, 18/100. बघा, 4.1 मध्ये GST संदर्भात प्रश्न आहे. GSTचा रेट काढा, CGST काढा, SGST काढा. GST दिलेला असेल तर SGST काढा, CGST काढा. CGST दिले असेल SGST काढा. CGST आणि SGST दिले असेल GST काढा. असेच पद्धती प्रश्न आहेत. करपात्र किंमत दिलेली असेल तर त्या वस्तूची पूर्ण किंमत काढा. GST बरोबर SGST अधिक CGST, CGST बरोबर SGST
आणि सर्व प्रश्न अशाच पद्धतीने एकाच पद्धती जी एस टी संदर्भातच आहेत. खूपच सोपे आहेत. कठीण असं काहीच नाही. टोटल 7 प्रश्न आहेत. त्यातील 3 प्रश्न घेतलेले आहेत. बाकीचे राहिलेले या 3 पद्धतीनेच आहेत. त्याच्यामुळे त्यांना वेगळे सोडवण्याची गरज नाही आहे.